लगी नवरा आला वेशी बाशी डिचक 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 डान्स करा सगळ्यांनी नवराच आहे घोड्यावर घोड्यावर म्हणजे नवराच आहे नाचो गावाले नमस्कार, मी रुपेश केरकर. तुमचं स्वागत करतो देवगड 4 माझ्या चॅनलवरती. आत्ताच आपण निघालेलो आहोत हरणे बीच इकडे आणि गाडीतले तुम्ही हे बघितले तुम्ही कशी मजा करत चाललेले आहेत आणि एक वरात पण भेटली आपल्याला. तर आपल्याला सनसेट बघायचं आहे आणि सुवर्ण किल्ला तर आपल्याला बघायला भेटणार नाही कारण आम्ही सगळे झोपलो होतो आणि आत्ता उठून सगळे रेडी झाले आहेत. तर चला जाऊया. फायनली आपण हरणे बंदरवर पोहोचलेलो आहोत आणि इथे माझ्या मागे बघू शकता इथे हा सुवर्ण किल्ला आहे. तर आता आपल्याला जायला भेटणार नाही कारण की सनसेटचा टायमिंग झालेला आहे आणि इथे आपण थोडं बघूया. फिश मार्केट म्हणजे आहे ते 4 वाजल्यापासून चालू होतं आणि मागे बघू शकतो पूर्ण जे आहेत इथे होड्या लागलेल्या आहेत ते मच्छी आणून. तर आम्ही आता बघतो फिश मार्केटमध्ये पण बघतो कसा लिलाव होतो तो. आपण देवगडचा फिश मार्केट बघितलेला, तिथे लिलाव कसा होतो ते बघितलेलं. तर आता ह्या दापोली बंदराचं पण बघूया आणि काय काय मच्छी आहेत ते पण पाहूया. चला. तर बघा इथे सुकी मच्छी, परत हे सगळे आहे सुरमई, पॉपलेट, हे सगळे आलेले आहेत मच्छी. तर आम्ही आता लेट झाला. ते बघा सुकी मच्छी पण आहे इथे विकायला. तर आम्हाला इथे आता 5:30-6 वाजलेले आहेत. इथे तुम्हाला इथून मच्छी घेऊन तुम्ही आपल्या हॉटेलवरती करायला देऊ शकता. हे बघा दोन टाइम सकाळी आणि संध्याकाळी असा 2 टाइम इथे हरणे मच्छीवर जो आहे माशांचा लिलाव होतो. ते जिकडे तिकडे बघाल तिकडे तुम्हाला मच्छीच मच्छी दिसेल वेगवेगळ्या प्रकारची. कोणी रील करताना दिसतंय तर कोणी ब्लॉग. विचार कसे या काय पाहिजे कशी आहे मावशी सुरमई? हा सचिन हातात घे, सचिन हातात घे ना, उचल ना. दादा तुला काय काय लागणार आहे बघा. उचल, उचलून बघ ना असं हातात, उचलायला काय हरकत नाही. सगळे ना ते 1200ला देन 1500चे. मी पण हे बघा टायगर प्रॉन्स 1200-1500 रुपये. मोठी 2200ला घे, कुठली पण घे. फ्रेश आहे माल एकदम. आता हे बघ कॅरेट मधून आणला. तू बघूस ना, एक सुरमई 2200 रुपये. लोकांना शिला तरी दादा 1 मिनिट इकडे बघ, तुला कितीला पाहिजे बोल. अरे बाबा बोल ना, माझा पण टाइम आहे, देणार कमी करू. असं
तर बहुतेक हॉटेलवाले जे आहेत इथेच मच्छी किलोवरती घेऊन आपापल्या हॉटेल्समध्ये हे चालवतात आणि आपल्या जे पर्यटक आलेले आहेत त्यांना खुश करतात. आणि इवन पर्यटक जरी आलेले असतील तर त्यांना इथून मुंबईसाठी मच्छी जर घेऊन जायची असेल तर घेऊन जाऊ शकतात. कारण मोस्ट ऑफ दी पीपल आपल्या कारने येतात, गाड्या घेऊन येतात. तर पाहू शकता इथे बऱ्याच ठिकाणी इथे सी गल पक्षी आलेले आहेत. हे बघा. चिकल है वहाँ पे. आजूबाजूचा परिसर बघू शकता. तिन्ही बाजूने डोंगर आहे. आणि इथे या डोंगरावरती वस्ती बघा किती आहे. त्याचा आवाज बघा किती आहे. म्हणजे जणू काही शाळाच भरली असं वाटतं. चला. तर तुम्ही बघू शकता ह्या बोटी ज्या आलेल्या आहेत मासे घेऊन ते तिकडे आतमध्ये थांबतात कारण ते खोल पाण्यात थांबतात आणि छोट्या बोटीतून जे आहेत हे किनाऱ्यापर्यंत आणतात आणि बैलगाडीतून जे मासे जे आहेत त्या मार्केटपर्यंत पोहोचवतात. अशा प्रकारे हे मासे इथे विक्री होते आणि आपल्याला फ्रेश मासे खायला भेटतात एकदम किलोमध्ये कमी किमतीत. आपली ही बच्चू मंडळी पाण्याचा आनंद घेताना. आणि हा आपला सुवर्ण किल्ला. तर आपल्याला आज काही योग मिळाला नाही यायला, तर पुन्हा कधीतरी येऊच आपण आणि हा किल्ला पण एक्सप्लोअर करू. सनसेट तर झालेला आहे. तर आपल्याला फिश ऑक्शन तर मिळालेलं नाही आहे, पण आपण कोणकोणत्या प्रकारचे फिश आपल्याला इथे जास्तीत जास्त प्रमाणात भेटतात ते आपण बघितले. आणि मी हातात घेऊन तर बघितले नाही कारण की पुन्हा ते वास येत राहणार ते म्हणून मी तसंही मच्छी जास्त खात नाही. तर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही कधी जर कोकणात दापोली साईडला येत असाल तर नक्की या फिश ऑप्शनला जे आहे हरणे बीच इथे तुम्ही नक्की हजेरी लावा आणि चांगले चांगले फिश, ताजे फिश तुम्ही या ऑप्शनद्वारे घेऊ शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण. बाय बाय, टेक केअर.